टाइम्स नाऊ नुसार महायुतीला किती आकडे मिळत आहेत आणि महाविकास आघाडीला किती आकडे मिळत आहेत ते बघूयात. टाइम्स नाऊच्या पोलनुसार महायुती 150 ते 167 म्हणजे मगाशी चाणक्यने जितके आकडे दिले होते साधारण तिथेच, आणि महाविकास आघाडीचा 107 ते 125 पर्यंत आकडा जाईल असा अंदाज आहे. आणि इतर पक्षांना मात्र इथे काहीशा जास्त जागा मिळताना दिसतात, 13 ते 14. पण एक गोष्ट कॉमन आहे चाणक्य आणि या पोलमध्ये की 150 ते 167 जागा जर महायुतीला मिळणार असतील तर महायुतीला सरकार स्थापनेसाठी फारशी मोठी अडचण येणार नाही. अभय सर, मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला की साधारणतः म्हणजे याला आधार काय आपण बोलत होतो, तर त्यावेळेस की स्विंग जो आहे ना किती, आता म्हणजे लोकसभेत आपण महायुतीचा सगळ्यात वाईट परफॉर्मन्स गृहीत धरला तर तो वाईट परफॉर्मन्स हा महाविकास आघाडीपेक्षा फक्त 2 लाख मतं कमी होता, एवढाच फरक आहे. तर मधल्या काळामधल्या ज्या निर्णय झालेले आहेत त्या निर्णयाचा किती परिणाम होईल. लाडकी बहीण योजना ज्याचा वारंवार उल्लेख होतोय, ती लाडकी बहीण योजना 2,35,00,000 महिलांना दिलेली आहे. त्यातले काही मुळात मूळचे युतीचे मतदार असतील, पण त्याच्यात एक 10% वाढ झाली. समजा त्या महिला मतदारांमधला झुकाव इकडे वाढला तर त्याच्यामुळे किती फरक पडू शकतो. शेतकऱ्यांचा जो मुद्दा होता शेतमालाच्या भावाचा, हा लोकसभेतही होता. तिथे तो डिस्ट्रेस म्हणजे तो फटका त्यांना बसला होता. दुसरा मराठा आरक्षणाचं आंदोलन होतं, त्याचाही मोठा फटका बसला होता. परंतु त्यावेळेसचा कॅनव्हास मोठा होता, पण तो कॅनव्हास छोटा झाल्यानंतर उमेदवाराचं जे वेटेज वाढतं त्याचा काय परिणाम होईल याच्यावर आपण परवा चर्चा केली. तर साधारणतः ते हे आकडे जे आहेत ते निश्चितपणे युतीला एक काही ना काही प्रमाणात याच्यात फायदा होताना दिसतोय. आता तो फायदा किती असेल याच्याबद्दलचा मागच्या लोकसभा आणि हरियाणाच्या वेळेस बसलेल्या एक्झिट पोलचे अंदाज चुकले, त्याच्यामुळे यावेळेस अंदाज देताना लोक खूप कॉन्झर्वेटिव्ह आणि सावधपणे भूमिका घेताना दिसत आहेत. अभिजितनी तर तो वावही ठेवलेला नाही, त्यांनी रेंज एवढी मोठी ठेवली की त्याच्यामध्ये ते चुकणारच नाही आहे. तर पण 10% आपण जर समजा 5 ते 60% आपण प्लस मायनस असं गृहीत धरतो, तर ते गृहीत धरलं तर एक निश्चित दिसतंय की महायुती बहुमताच्या जवळ निश्चितपणे जाईल असं दिसतंय. आणि काही प्रमाणात या जागा 20 जागांच्या मागे, म्हणजे पुढच्या विधानसभेमध्ये प्रबळ विरोधी पक्ष असणार आहे एवढं नक्की आहे. म्हणजे आता कोणाची सत्तापेक्षा इतकी ही निवडणूक चुरशीची आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामधली परिस्थिती वेगळी आहे. कारण आज एक ठोकताळा घेऊन कुठल्याही पूर्ण महाराष्ट्राचं चित्र मांडता येत अशी परिस्थिती नाही. म्हणून मी जी सुरुवात केली की यावर्षी प्रेडिक्ट करणं अवघड आहे, धाडसाच आहे. कारण विदर्भातला विषय वेगळा आहे, मराठवाड्यातली पार्श्वभूमी पूर्णतः वेगळी आहे. उत्तर महाराष्ट्र आजही युतीचा बालेकिल्ला म्हणून पुढे म्हणजे लोकसभेतही दिसला आणि आजही दिसतोय ते आपल्याला. मुंबईमध्ये जे भाजपाचं मागच्या वेळेस एक शिवसेनेपेक्षा एक जास्त जागा होती त्यांच्याकडे, वेगळे वेगळे स्वतंत्रपणे लढले तेव्हाही साधारणतः बरोबरी होती. आणि त्याच्यात म्हणजे फार काही फरक पडलाय असं दिसत नाही. किंबहुना महायुतीची संख्या 2 किंवा 3 ने वाढण्याची शक्यता दिसते. तर हा सगळा जर विचार केला तर मला वाटतं की ह्याकडे कॉन्झर्वेटिव्ह जरी असले तरी निश्चितपणे एक साधारणतः कल स्पष्ट करणारे आहेत आणि त्याच्यात काही फार मोठा बदल होईल असं तुम्हाला वाटत नाही. प्रकाश पवार सर, जे मुद्दे मी मगाशी म्हटले की ज्यांना कन्सॉलिडेशन होऊ शकतं, म्हणजे त्यातला एक होता लाडकी बहीण योजनेचा, ज्याच्यामध्ये महिला मतांचं कन्सॉलिडेशन होऊ शकतं, मराठा मतांचं कन्सॉलिडेशन होऊ शकतं, काही प्रमाणामध्ये ओबीसीमध्ये खूप जरी जाती असल्या तरी त्यांचं कन्सॉलिडेशन करण्याचा प्रयत्न झाला, हिंदू मुस्लिम असा विचार केला तर हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन करण्याचा प्रयत्न झाला, लोकसभेचा विचार केला तर मुस्लिम मतांचं कन्सॉलिडेशन एकत्रीकरण होतंय असं दिसतंय. पण महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा महाविकास आघाडीची मदार ज्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणामध्ये होती तो मुद्दा होता शेतकरी असंतोषाचा. शेतकऱ्यांची मतं एकत्रित करणं एखाद्या निवडणुकांमध्ये, त्यांना एकत्र मतदार एक गठ्ठा म्हणून बांधणं हे खूप कठीण असतं. ते आव्हान या वेळेला महाविकास आघाडीला पेलता आलंय का? जो सगळ्यात मोठा मुद्दा होता तो महाविकास आघाडीला आपल्याकडे वळवून घेता आलाय का? मला असं वाटतं की याचा निकाल हा विदर्भातूनच करू शकतो. विदर्भात जर का काँग्रेसला वोटिंग झालं तर ते शेतकऱ्यांचं वोटिंग असेल. आणि मराठवाड्याचा तुम्ही विचार केला तर शेतकरी आयडेंटिटी पेक्षा तिथं जात आयडेंटिटीला
प्राधान्यक्रम मिळालेला दिसतो. आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी आयडेंटिटीपेक्षा इथं श्रीमंत शेतकरी किंवा बागायतदार शेतकरी यांच्याकडे झुकलेला कल आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही हा प्रश्न वगळून सुद्धा इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक गट आहेत आणि एका मतदारसंघामध्ये 5-5 गटांचा कोणतरी प्रतिनिधी उभा आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेला चालणारच नव्हता. ही काळ्या दगडावरची रेष पश्चिम महाराष्ट्रातली आहे. हा प्रश्न फक्त एकाच विभागामध्ये नीटनेटका चालू शकतो आणि तो विदर्भ विभाग आहे. त्या विदर्भ विभागामध्ये जर का भाजप पुढे गेली तर समजायचं की या प्रश्नाला प्रतिसाद मिळाला नाही, परंतु काँग्रेसला प्रतिसाद मिळाला तर या प्रश्नावरती त्यांना म्हणजे शेतकरी संघटित झाले हे उत्तर मिळू शकतं. एकूण पाठीमागच्या निवडणुकीमध्ये जे काँग्रेसला असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिसाद मिळाला होता तो खरं तर तुम्ही नीट पाहायला गेला तर एका अर्थाने मुस्लिम, दलित आणि मराठा समाजातून काही प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळाला होता आणि त्या प्रतिसादावरती आधारित त्यांनी बाजी मारलेली होती. यावेळेस मात्र तुम्हाला असं दिसतं की मराठा 5 गटांमध्ये विभागलेत, दलित सुद्धा विभागले गेलेत आणि मुस्लिम मात्र एक गट्टा एका बाजूला झुकतील, परंतु त्यांचं एक वोटिंग बँक तयार झालेले आहे असा निष्कर्ष यातून काढता येत नाही. त्याच्यामुळे तर ही निवडणूक माझ्या दृष्टिकोनातून कुणालाच बहुमत देताना दिसत नाही. जरी किती आकडे पुढे पाठीमागे उद्यात अचूकता आकड्यात अजिबात नसेल, एकूण तुम्हाला हे चित्र दिसेल की दोन्ही आघाड्या फेस टू फेस आलेले आहेत आणि एक 20 किंवा 30 अपक्ष असे निवडून येतील की त्यांना कोण मॅनेज करतो त्या बाजूने हे सगळी निवडणूक झुकली जाईल. ओके, डीएमके फॅक्टर जो लोकसभेमध्ये खूप महत्वाचा ठरला, दलित, मुस्लिम, कुणबी, तोच विधानसभेमध्ये खूप तसाच्या तसा फॅक्टर काम करेल का याबद्दल साशंकता आहे असं सरांनी केलेल्या एकूण विश्लेषणातून समोर येते.